महापालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून या प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतदार नागरिकांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे, नागरिकांच्या मनात काय चाललंय, हे MCN न्यूजच्या हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी मतदारांशी संवाद साधताना पाहूयात. नमस्कार, मी गणेश जाधव. छत्रपती संभाजीनगर शहराची निवडणूक सुरू आहे. अंतिम टप्प्यात आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. महापालिकेचा रणसंग्राम अर्थात मतदारांना काय वाटतं, त्यांचा उमेदवार त्यांना कसा अपेक्षित आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत. आपल्यासोबत काही मतदार आहेत, पुरुष देखील आहेत. काय यांच्या भावना आहेत, यांना त्यांचा नगरसेवक कसा अपेक्षित आहे हे जाणून घेऊया. कारण आहे तुम्ही एक महिला आहे, एक महिला उमेदवार म्हणून कसं एक महिला मतदार म्हणून उमेदवाराकडे कसं बघता? म्हणजे उमेदवार कसा सर्व आमच्या गोष्टी जाणणारा असावा आणि आमच्या पूर्ण या काही सुविधा राहिल्यात, रस्ते नाहीत वगैरे होणारा असावा, असं आमचे म्हणजे इच्छा आहे सगळी. प्रभाग 7 मध्ये कोण उमेदवार हा त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला राहुल सोनवणे निवडून येऊ शकतो असं वाटतंय. त्यांची आई राहुल सोनवणेची आई येईल असं वाटतंय. काकू, इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर राहुल सोनवणेच का, कारण त्यांची आई का? कारण त्यांनी आमचे 5 वर्षापासून तेच आमचे कामं करताय. आमचा नगरसेवक आमच्याकडे फिरून सुद्धा पाहत नाहीये. आमची काय अवस्था झालेली आहे हे नगरसेवक काहीच जाणून घेत नाही. आम्ही राहुल भाऊला केव्हाही फोन केला तर तो आमच्या रात्र असो दिवस असो त्या केव्हाही आमच्या पाठीशी उभा आहे आणि आमचे कामं तो करत राहतो, म्हणून आम्ही त्यालाच निवडून देणार आहे. तुम्हाला काय वाटतं, एक नगरसेवकाकडे कसं बघता, कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक राहुल म्हणजे कार्यकर्ता आहे, तर कार्यकर्ता हे पद किंवा काही ओळख नसते, तर त्याची वृत्ती आहे ती काम करायची, सामाजिक वृत्ती. आणि असं धडाडीचा युवा कार्यकर्ता 24 तास तो हजर राहतो, अवेलेबल राहतो. म्हणजे फोन केल्यानंतर हो त्यांची आई उभी, पण तो करेलच ना. त्यांच्यातही ती वृत्ती, सामाजिक वृत्ती आहेच ना. आणि असं कोणतंही काम दिखाव्याने वगैरे करत नाही तो, कोणत्याच कामात दिखावा वगैरे नसतो त्याच्या. तर प्रामाणिक निष्ठावान आहे, म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचे काम करेल. आहे, कार्य करणार आहे. पाण्याची सोय नव्हती तरी सोय आम्हाला त्यांनी करून दिलेली आहे. कारण आम्हाला पाणी नव्हतं, रस्ते नाहीत. 20 वर्ष झालं आमच्या कॉलनीमध्ये आम्हाला पाणी भेटत नव्हतं, तरी त्यांना अहोरात्र हे करून पण त्यांनी आम्हाला सुविधा सगळ्या दिलेल्या आहेत. अहोरात्र तो आमच्यासाठी हाक मारलं की इथं हजर असतो. भांडण असो, काही असो, कोणी कुठलंही काही कारण असलं तरी ते लगेच हजर असतात इथं दोघे पण. एक फोनवर उत्तर देतात ते, एक फोनवर. संक्रांत आहे 14 जानेवारीला, त्यात ते बाईला बोलायचं, तिला बोलायचं. काकू, 14 जानेवारीला मकर संक्रांत पण आहे, निवडणूक पण सुरू आहे, तर डोर टू डोर अनेक उमेदवार तुमच्या घरी येत आहे, तर काय कसं जाणवतंय, काय वाटतं? सांगू का तुम्हाला, संक्रांत म्हणजे 3 उत्सवाचा सण आहे आणि त्याच्यामध्ये कशी पतंगाची दोरी आपल्या हातात असते आणि पतंग आकाशात फिरतो. तर ही राहुल सोनवणेची आई जे सुनीता सोनवणे ताई आहेत, त्या पतंग आहेत. आम्ही त्यांच्या हातची दोरी आहे आणि आम्ही बघतोय त्यांना आकाशात कसं उडतील ते. तुमच्यामध्ये कोण बोलणार आहे? मतदान आहे, कसं बघता, एक उमेदवार कसा अपेक्षित आहे? उमेदवार हा एक तर चांगला पाहिजे, क्वालिफाईड पाहिजे आणि आमच्या इथल्या मूलभूत ज्या समस्या आहेत, रस्ता वगैरे सगळे, आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी काही इथं लक्ष दिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला श्रीमती सुनीता सोनवणे ह्याच पाहिजे आम्हाला सध्या. इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. वारंवार राहुल सोनवणे ज्यांची आई आहे त्यांचं नाव घेतलं जातं, यामागचं कारण काय? इतर उमेदवारही रिंगणामध्ये आहे, हे सगळं जरी सर्व जनतेसमोर असलं, पण जो सर्व म्हणजे काम करणारा, जे लोकांनी सांगितलं की बाबा इथं अशी अशी अडचण आहे, तर राहुलच्या आईला फोन करणं, सुनीता सोनवणे यांना फोन करून सांगितलं गेलं की ते त्यांचा मुलगा राहुल सोनवणे यांच्यासोबत मिळून ते जे गाडी अडचणी असेल त्या आमच्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. आणि आज तागायत 15 वर्ष झाले आमच्या कॉलनीमध्ये ना घंटा गाडी वेळेवर येते, ना पाणी वेळेवर येते, जागोजागी कचरा साचलेला आहे. तुम्ही कुठेही जर बघितलं, कॉलनीच्या चारी बाजूला जर चक्कर मारली तर तुम्हाला कचऱ्याचं साम्राज्य दिसून येईल. आणि पाण्याचा प्रश्न तर हा जगजाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही यांच्या सोनवण्यांच्या मागं लागून हे सर्व काम करून घेतो कॉलनीच्या दृष्टिकोनाने, आणि ते करतात. त्यामुळे म्हणून आम्ही राहुल सोनवणे यांच्या आई सुनीता सोनवणे या नावावर आम्ही भर दिलेला आहे.
आणखी एक जण बोलतो. खरं तर राहुलच्या आईंनी खूप काम आपल्या वार्डासाठी केलं आहे. वार्डासाठी म्हणण्यापेक्षा प्रभागासाठीच केलं आहे. त्यांनी पूर्ण प्रभाग आपलासा करून घेतला. पाण्याची समस्या असेल, त्यानंतर कचऱ्याची समस्या असेल, त्यानंतर रोजगाराची समस्या असेल. राहुल भाऊंनी सातत्याने पाठपुरावा करून सातत्याने प्रत्येक गोष्ट सांभाळून प्रत्येक मुलाला, आता समजा आमच्याकडे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्या गणेशोत्सवाला मदत करणे, युवा पिढीला मदत करणे, त्यानंतर शैक्षणिकदृष्ट्या कोणी वंचित राहत असेल त्याला मदत करणे, त्यानंतर पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आमच्या कॉलनीत होती. माझ्या माता भगिनींना पाणी लागत होतं आणि ती पूर्ण लाईन, अख्खी लाईन भाऊनी टाकून दिली आणि प्रत्येक वेळेला पाठपुरावा करून लाईट असेल, स्ट्रीट लाईट्सचे प्रश्न असतील, प्रत्येक गोष्ट ग्रुप केलेला आहे आम्ही एक, आणि त्या ग्रुपवरती अपडेट्स भाऊ देत असतो. तर भाऊ देतात, आई देतात, आणि म्हणून आम्हाला तो उमेदवार हवासा आहे. त्याचं कारण असं की असलेला म्हणजे एक आपला माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, त्यांना फोन केल्याबरोबर ते येतात म्हणजे येतात. ही एक महत्त्वाची बाब आहे. राहुल सोनवणे म्हणजे सुनीता सोनवणे यांचा मुलगा, आणि ते राहुल भाऊ म्हणजे कंटिन्यू आमच्या इकडं फोन केला की येतात. मेन म्हणजे आमच्या मागच्या ग्राउंडवर खूप अंधार असायचा, कधीच लाईट नसायचा. 8च्या नंतरसुद्धा आम्ही तिकडं जाऊ शकत नव्हतो, पण तिकडं भाऊनी लाईट लावले आणि सगळीकडं उजेड केला, आणि पाण्याची पण समस्या पूर्णपणे भाऊनी सुधारली. आणि मेन म्हणजे कोविड काळामध्ये भाऊनी प्रत्येकाच्या घरी जाऊन कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, हा पूर्णपणे भाऊनी म्हणजे हे केला, मदत केली, आणि त्यांनी म्हणजे खूप कार्य केलं. आणि मेन म्हणजे त्यांचं कोणाच्या घरात साप निघाला किंवा काही झालं की त्यांना जर कॉल केला तर रात्री कितीही वेळ हो तर ते डायरेक्ट म्हणजे सर्प मित्राला घेऊन येणार म्हणजे येणारच. हे त्यांचं काम पण खूप महत्त्वाचं आहे. असं आम्ही कोणाला डेअरिंगनी फोन लावू शकलो नाही किंवा कोणाला बोलवू शकलो नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या निवडणूक सुरू आहे. मतदारांना महापालिकेबद्दल किंवा उमेदवारांबद्दल काय अपेक्षा आहे, काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रभाग क्रमांक 7मध्ये आलो होतो. इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपण जाणून घेतल्यात. पुन्हा भेटूया पुढच्या प्रभागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. काय सांगाल आजी, सध्या आता निवडणूक आहे 15 जानेवारीला, तुमचा नगरसेवक कसा अपेक्षित? आमचा नगरसेवक शिकलेला असावा आणि सुशिक्षित स्टँडर्ड असावा. तसं आमचा सर्व काही विश्वास म्हणजे गीतांजली सोनवण्यांवरती आहे. चांगले आहेत, सुशिक्षित आहे, आणि त्यांचे मिस्टर सुद्धा मामा सोनवणे ते सर्वांचे आमचे आवडते नेते आहेत, आणि त्यांनी बरेच कामं केलेली आहेत. आणि गीतांजली ताई ह्या चांगल्याच आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्हाला वाटतं त्यांनी जरूर यावं. बाबा, काय सांगाल, काय वाटतंय तुमचं? तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नगरसेवक कसा असावा? तेच सुशिक्षित असावा, सर्वांच्या समस्या जाणून घेणारा असावा, आणि आपल्या वार्डामध्ये कोणाला काय त्रास आहे, काय कुठल्या समस्येचा त्रास आहे याची त्यांनी जाणीव ठेवून सहकार्य करणारा असावा, आणि अर्ध्या रात्री कोणी हाक देईल त्याला ओढ देणारा असावा. सहकार्याची भूमिका त्याच्यात असावी, आणि ती गीतांजली ताई जे आहेत सुद्धा मामा सोनवणे. आजी, तुम्ही काय सांगाल, काय वाटतं? मला काहीच नाही अजून. मतदान तर करणार असेल आता? मग आम्ही इथं नाही ना, इथलं नाही आम्ही माझा समजून सहकार्य करणारे असावे. कधी बी आमचं काही काम असलं त्यांनी करावं. हो, तेच पाहिजे. आम्हाला पाणी पाहिजे. मामाच का नाही तरी उमेदवार हां, गीतांजली ताई यायला पाहिजे. कोण व्यवस्थित सगळं पाण्याचं वगैरे. आम्हाला 8 दिवसांनी पाणी येतं, ते 3ऱ्या-4थ्या दिवशी यावं. एक उमेदवार कसा असावा? चांगला, सगळ्यांना धरून चालणारा. काय वाटतं, कोण निवडून येऊ शकतं? कोणी आलं तरी चांगलंच, असं काही नाही. कोणताही उमेदवार आला तरी कामं करणारच आहेत. त्याच्यासाठी काही नाही, जे योग्य आहे ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं सगळं. तुमच्या प्रभागामध्ये अनेक महिला उमेदवार पण आहेत. तुम्ही एक महिला आहात, तुम्ही याकडे कसं बघता? सर्वांकडेच चांगलं बघतो आम्ही, तसं काय नाही. एक मांडरी काका, निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक उमेदवार तुमच्या घरी असेल किंवा डोर टू डोर असेल फिरताय. काय बघता तुम्ही, एक नगरसेवक कसा असेल?
नगरसेवक असा सर्वसाधारण जनतेच्या गरजा पण एवढ्या काही अपेक्षित नसतात, पण मूलभूत आहेत तेवढ्याच, ड्रेनेज, पाण्याची सोय आणि सर्व प्रकारे जाणता उमेदवार असावा. तुमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. 7 नंबर प्रभाग. काय बरोबर आहे. वाटतं कोण निवडून येऊ शकतं? काल आता एक असं काही सांगता येत नाही, जे शेवटी मतदारावर अवलंबून असतं आणि हे शक्यतो आपला सर्व जनतेचे प्रश्न अनुभवी आणि सगळ्यांना समजून घेणारा असावा आणि शक्यतो तो आपल्या प्रभागातलाच असला म्हणजे त्यांना आपण आणि शक्यतो आणि प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारे असावा. तू एक तरुण मतदार आहे, कसा बघतो एक उमेदवार कसा असावा? आजकाल आता 10 वर्षानंतर इलेक्शन होतं आहे, तर सर्वच उमेदवार उत्साही आहे, पण मला असं वाटतं सर्वांनी विचार करायला पाहिजे. जो योग्य उमेदवार आहे, जो आपल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये नाही आला तरी चालतो, पण आपली रोडची अडचण असेल, आपली ड्रेनेज लाईनची अडचण असेल, ती सॉल्व करणारा जो आपला उमेदवार असेल तो आला पाहिजे. अशाच उमेदवाराला जनतेने देखील निवडून दिले पाहिजे. प्रभागामध्ये कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं प्रभाग? मला तरी वाटतं सुदाम मामा सोनवणेचा बालेकिल्ला आहे आणि अर्थातच आमच्या मामी या ठिकाणी उभा आहे. नक्कीच सर्व जनता त्यांच्यासोबत आहे. काय सांगाल आजी, 15 जानेवारीला मतदान आहे, तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात, काय वाटतं, कसं बघता? आता आम्हाला असं वाटतं आमच्या कॉलनीतला एक जरी माणूस निवडून आला तरी आम्हाला खूप उत्साह आहे आणि आम्ही हक्कानं त्यांना काम सांगू शकतो आणि वाटण तसं रात्री बेरात्री आवाज देऊन तो येऊ शकतो आमच्याकडे. तर असा नगरसेवक आपल्याला पाहिजे जरूर आणि आमची खूप अपेक्षा आहे की आमच्या कॉलनीमध्ये यावं म्हणून सनी. ताई काय सांगाल मला, तुम्ही एक महिला आहात, एक महिला म्हणून नगरसेवकाकडे कसं बघता आणि एक उच्च शिक्षित डॉक्टर देखील आहे, तर काय वाटतं? नगरसेवक हा चांगलं काम करणारे पाहिजे, रस्त्याचे पाण्याचं प्रश्न सोडवणारे. तसंच गौरव हे नगरसेवक म्हणून आले खूप आनंदाची गोष्ट आहे. इतर पण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, तर गौरव पुरंदरच का? गौरव पुरंदर हे चांगले समाजसेवा करतात. पहिल्यापासून बघतो आम्ही त्यांना, ते खूप चांगले कामं करतात, वेळेत सुखदुःखाला अगदी धावून जातात. त्यांचं समाजकार्य खूप मोलाचं आहे, तर तेच येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमचा खूप मोठा पाठिंबा आहे त्यांना. तुम्ही काय सांगाल बाबा, 15 जानेवारीला मतदान आहे, एक नगरसेवक कसा हवा आहे आणि तुमच्या प्रभागातून कोण लीड घेऊ शकतं? माईक सोडा. हा, जवळपास हे 9 वर्षांनी महानगरपालिका संभाजीनगरची निवडणूक होत आहे आणि सर्वांना याबद्दलची उत्सुकता आहे की एक चांगला आणि सुशिक्षित नगरसेवक निवडून यावा आणि त्यांनी जे मूलभूत गरजा आहेत, पाणी असेल, रस्ता असेल, लाईट असेल, ह्या त्यांनी 24/7 ह्या पद्धतीने 24 तास उपलब्ध राहून नागरिकांच्या समस्या, सुखदुःख जे काय असतील हे सोडवावं. नक्की. तुम्ही कसं बघता, तुमच्या प्रभागामधून कोण लीड घेऊ शकतं, कोण निवडून येऊ शकतं, काय वाटतं? नगरसेवक म्हणजे न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते, या तिन्ही समस्यांची ज्याला जाण आहे असा उमेदवार निवडून आला पाहिजे, तोच नगरसेवक पाहिजे. तर मला तरी असं वाटतं की गौरव पुरंदरे आमच्या प्रभागामध्ये निवडून येईल. गौरव पुरंदरेच का? तो जुना कार्यकर्ता आहे, त्याला समस्यांची, मी ज्या सांगितल्या 3 सर्वात महत्त्वाच्या समस्यांची जाण आहे. तुम्ही बघता इथं रस्ते खराब आहे, हडको सिडकोमध्ये पाण्याचा प्रश्न मागच्या कित्येक वर्षांपासून आत्तापर्यंत मार्गी लागलेला नाही आहे. तर पाण्याचा प्रश्न, नळाचा प्रश्न, गटारींचा प्रश्न जे आहेत, हे सोडवण्याची जी ताकद आहे, त्याची जी जाण आहे, त्यांनी स्वतः ते समस्यांना तोंड दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो ते समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. तुम्हाला काय वाटतं, काय बघता तुम्ही, कसं बघता एका नगरसेवकाकडे? जलेबीची मछली जलेबीनं प्यासी. इथं एवढा मोठा नाथसागर असताना अजून औरंगाबादला पाणी मिळत नाही, ही किती मोठी खेदाची गोष्ट आहे. इतक्या वर्षापासून सगळं आम्ही व्याकुळ झालो पाण्यासाठी, पाणी त्राही माम झालं, कुणी लक्ष द्यायला तयार नाही. निवडणूक आलं घेतात, तर हा जो प्रश्न आहे पाण्याचा,
आणि हे जे आमचं पाणी आहे, पाणी आम्हाला जे येतं ते पाणी चंबरचं पाणी आहे का प्यायचं पाणी कळत नाही. आमचे 2 माणसं आणि लिव्हर खराब होऊन पाण्यामुळे गेले. आमचा नुसता रक्त खवत आहे की असं कोणतरी आम्हाला पाहिजे की जो आमचा प्रश्नाचा सवाल करेल, असं आमचा गौरव पुरंदरे आम्ही पाहिलं. त्याच्यात आम्हाला क्षमता दिसली. त्याने वारंवार प्रत्येकाच्या आणि दुःखाला सुखाला ताबडतोब धावून जाणं, हे असं आमचा नगरसेवक आम्हाला यावा असं वाटतं. आणि तो असणारा जो आहे आमचा गौरव पुरंदरे आणि ह्या सेक्टरमध्ये नक्की त्यांना बघून पडेल त्यांच्या कार्यामुळे. काकू काय वाटतं, तुम्ही इथले स्थायिक रहिवासी आहात, हो, 15 जानेवारीला मतदान आहे, एक नगरसेवकाकडे कसं वाटतं? आहे ना, आम्हाला नगरसेवक असाच पाहिजे, तरुण, चांगला, उत्साही, काम करणारा. आणि आमचे शेजारीच आहे आणि आमच्या सगळ्या समस्या सोडवल्या आणि सोडविल तो. आणि तो प्रत्येक कार्यालयाला अगदी उभा राहतो, कुठेही असो. गौरव पुरंदरे कुठेही असला तरी उभा राहतो. प्रत्येकाला सहकार्य करण्याची भावना आहे. आमचे सगळे ड्रेनेज, पाईपलाईन हे सगळं व्यवस्थित करेल तो. केलं आहे त्याने आतापर्यंत भरपूर आणि अजून पण करेल. आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. असा नगरसेवक आम्हाला पाहिजे. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून एका नगरसेवकाकडून काय अपेक्षा ठेवता? आता हे 10 वर्षांनी निवडणूक आल्या. आमचे रस्ते खराब, आम्हाला चालता येत नाही. आमच्या लेकरांना सायकली घेतल्या तरी बाहेर काढता येत नाही. का तर हे पडलं तर कसं आयुष्याचं आम्ही आदू होणार आहे. ते अजिबातच लक्ष देत नाही. पाण्याला पण आम्हाला किती 40 मिनटं पाणी येतं, तेवढं आम्हाला टँकर घ्यावं लागतं. असं आहे ते सगळं. म्हणून आम्हाला आपलं जवळचा माझा मुलगाच असल्यासारखं नाव काय? गौरव पुरंदरे, त्याला आता आम्ही निवडून देणार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या निवडणूक सुरू आहे. मतदारांना महापालिकेबद्दल किंवा उमेदवारांबद्दल काय अपेक्षा आहे, काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रभाग क्रमांक 7मध्ये आलो होतो. इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपण जाणून घेतल्यात. पुन्हा भेटूया पुढच्या प्रभागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज.